जमीन हलकी आहे हा आणि कांदा जे पीक घेईन ते चांगल्यापैकी पोचतंय. यस, म्हणजे जमीन पोकळ झाली. हो. 2 नंबर. पांढऱ्या मुळ्यांचं प्रमाण कसं वाटलं तुम्हाला? आहे ना, भरपूर आहे. पांढऱ्या मुळ्यांचं प्रमाण चांगलं वाटलं. शिवाय आता कांदा हार्वेस्टिंग चाललाय बरोबर ना? Harvesting. बरं, तुम्हाला एवढं वातावरण यावर्षी खराब असताना रोगाच्या बाबत काय सांगायचे? नाही एकच शिपणी घेतली याला. म्हणजे तसं एकच नाही. फवारणी केली तरी पण हा. कांद्याला रोग अजिबात नाही. अजिबात नाही आला. आता हार्वेस्टिंग चाललंय, हा. तुम्हाला साईज बद्दल काय सांगता येईल? साईज एक नंबर आहे. आता पहा, या ठिकाणी जर पाहिलं आपण तर अगदी गोळा माल तयार आहे सगळा. गोळा. नुसतं हातात घेतलेलाच नाही तर शेतकरी मित्रांनो, खाली जर पाहिलं आपण तर या ठिकाणी प्रत्येक कांदा हा हातात, एका हातात 2च कांदे बसतात. म्हणजे इतकी प्रचंड खतरनाक साईज या ठिकाणी झाली. शिवाय साहेब, आता हा मार्च महिन्यात चाललाय बरोबर ना? मार्च महिन्यात. 27 मार्च. तर कलरच्या बाबत तुम्हाला काय सांगता येईल? नाही, कलर ओके, एकदम कलर लाल कलर आहे. बरोबर ना? हा. कलर चांगला आहे. बरं, आता 1 एकरामध्ये अंदाजे तुमचा किती कांदा निघू शकतो? 350 प्लस जायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही आता हिशोब केला, एका साऱ्यामध्ये जवळपास 60 पिशवी 60 कांदा पिशवी. निघतोय. मग सरासरी जर विचार केला तर 350 ते 450 पिशवी कांदा आरामशीर. आरामशीर निघणारे. तुम्ही समाधानी आहेत का साहेब? एक नंबर समाधानी. इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता? एकदा वापरून बघा, नाही पटलं तर आहे, पण तुम्ही एकदा वापरलं परत म्हणजे मित्रांनो, नक्कीच तुम्ही केरन टेक्नॉलॉजी फक्त एकदा अनुभव घ्या, हा. तुम्ही परत परत वापरल्याशिवाय राहणार नाही. साहेब, तुम्ही किती वर्ष झालं वापरताय? 4-5 वर्ष होऊन गेली. म्हणजे पहा, 4 वर्षापासून हे सातत्याने केरन टेक्नॉलॉजी वापरतात, म्हणजे निश्चित त्यांना याचा चांगला अनुभव आलेला आहे. थँक्यू. खालून धरायची असं, असं.